नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता बीडपर्यंत पोहोचलेत। सीबीआयनं शहरातील उमाकिरण परिसरातील काही कोचिंग क्लासेस चालकांची पालकांची चौकशी केल्याची खात्रीलायक माहिती आहे। कुलकर्णी आणि मोटेगावकर यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार, विद्यार्थ्यांशी संपर्क आणि कोचिंग नेटवर्कची साखळी तपासताना बीडमधील काही कोचिंग क्लासेसची नावं तपासाच्या कक्षेत आली आहेत। मागच्या 2 दिवसांपासून सीबीआयची 2 स्वतंत्र पथकं बीड शहरामध्ये तळ ठोकून असून शहरातील प्रमुख नीट जेई कोचिंग क्लासेसवर त्यांचं विशेष लक्ष आहे। नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता बीडपर्यंत पोहोचलेले आहेत। बीड शहरातील उमाकिरण परिसरामध्ये सीबीआयच्या पथकाने काही शिक्षकांची चौकशी केल्याची खात्रीलायक माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। मागील 2 दिवसांच्या कालावधीमध्ये सीबीआयचं पथक हे बीडमध्ये तळ ठोकून आहे आणि याच दरम्यान या परिसरामध्ये जे आपण दृश्य सध्या पाहतो आहोत, उमाकिरण परिसरातील काही शिक्षक असतील, त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे जे पालक असतील त्यांची देखील चौकशी झाल्याची या ठिकाणी माहिती आहे। कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्या मोबाईल कॉल्स, आर्थिक व्यवहार, विद्यार्थ्यांशी संपर्क आणि कोचिंग नेटवर्कची साखळी तपासताना बीडमधील काही कोचिंग क्लासेसची नावं ही तपासाच्या कक्षात आलेली आहेत। या दरम्यान शिक्षकांसह काही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अकाउंटची माहिती देखील घेण्यात आलेली आहे। उमाकिरण परिसरातील काही या क्लासेसमध्ये जाऊन या पथकाने चौकशी देखील घेतलेली आहे। विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदी, व्यवहार, बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती तसेच शिक्षकांच्या संपर्काची तपासणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याबरोबरच 700हून अधिक ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत त्याच विद्यार्थ्यांच्या पालकाची आणि विद्यार्थ्यांची देखील चौकशी या दरम्यान झालेली आहे, अशी खात्रीलायक माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। 2 दिवस सीबीआयच्या पथकाकडनं या ठिकाणी चौकशी जी आहे ती झालेली आहे। खरं तर याच चौकशीनंतर आता नेमकं काय समोर येतं, या दरम्यान कोणाला ताब्यात घेतलं जातं का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।